नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी पडतील असे अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न सुद्धा निर्माण करीत असतो आणि ते प्रश्नांचे प्रश्नसंच संबंधीची माहिती सुद्धा देत असतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओपासून आपण सेट एग्जाम त्याचबरोबर बीएड सीईटी आणि अभियोग्यता चाचणीसाठी काही अत्यंत उपयुक्त असे प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला देणार आहोत, ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट करून सांगायची आहेत, जेणेकरून तुमच्या अभ्यासालाही मदत होईल आणि आपल्याला अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना सेट एग्जाम त्याचबरोबर बीएड सीईटी अभियोग्यता चाचणीसाठी तयारीकरिता अत्यंत उपयुक्त असे व्हिडिओज प्रोव्हाइड करता येतील। विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओची शृंखला तुम्हाला हवी आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा, कारण तुमच्या प्रतिसादावरच आपण पुढील व्हिडिओचे भाग हे लवकरात लवकर तयार करणं किंवा अपलोड करणं यासाठी लागणारी जी मेहनत आणि प्रोत्साहन आम्हाला मिळणार आहे। त्यामुळे तर आता आपण प्रश्न घेऊया। सेट एग्जाम बीएड सीईटी अभियोग्यता चाचणीसाठीचे अत्यंत उपयुक्त असे 10 प्रश्न तुम्हाला या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये घेतले जाणार आहेत। या 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट करायची, जेणेकरून तुमचा अभ्यास कुठपर्यंत चाललेला आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल। त्यानंतर याच्या उत्तराचा असलेला वेगळा सेपरेट व्हिडिओ आपण या पुढील भागामध्ये प्रसारित करूया, त्यामध्ये तुम्ही तुमचे उत्तरे हे चेक करून घेऊ शकता। प्रश्न क्रमांक पहिला, उच्च माध्यमिक स्तरावर डॅश डॅश ही पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली जाते। ऑप्शन आहे कथन पद्धती, व्याख्यान पद्धती, प्रकल्प पद्धती, परिसंवाद पद्धती। प्रश्न क्रमांक दुसरा, अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट डॅश डॅश होय। हा सेट एग्जाम एप्रिल 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे। ऑप्शन आहेत अध्ययन सुलभ करणे, अज्ञात तथ्यांबद्दलची माहिती देणे, आशय सोपा करण्यासाठी शैक्षणिक साधनांचा वापर करणे, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठीच्या चांगल्या सवयी लावणे। प्रश्न क्रमांक तिसरा, विद्यार्थ्यांची आकलन क्षमता तपासण्यासाठी काय कराल। ऑप्शन ए गोष्टी सांगेल, ऑप्शन बी प्रश्न विचारेल, ऑप्शन सी शैक्षणिक साहित्य दाखवेल, ऑप्शन डी शुद्धलेखन लिहायला सांगेल। प्रश्न क्रमांक चौथा, विद्यार्थी सहभाग जास्तीत जास्त असणारे खालीलपैकी महत्त्वाची पद्धती कोणती आहे। तर इथे तुम्हाला पर्याय दिसत आहे, ते सगळे पर्याय तुम्ही पाहून योग्य पर्यायाची निवड ही करायची आहे। प्रश्न क्रमांक 5वा, विद्यार्थी यांचा समाजविषयक दृष्टिकोन पडताळण्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते। पदनिश्चय, निरीक्षण, समाजमिती, मुलाखत। विद्यार्थी यांचे संख्यात्मक मूल्यमापन करणारे सर्वात जुने साधन कोणते आहे। परीक्षा पद्धती, आत्मनिरीक्षण, नोंदी, सर्व। विद्यार्थ्यांनी कार्य करावे यासाठी डॅश डॅश करणे आवश्यक आहे। दंड देणे, मारहाण करणे, प्रोत्साहित करणे, लालच देणे। प्रश्न क्रमांक 8वा पहा, वर्गात दैनंदिन उपस्थिती घेण्यामागचा मुख्य उद्देश काय असतो। विद्यार्थी यांना दंड देण्यास, आर्थिक नुकसान भरायला लावण्यासाठी, दैनंदिन उपस्थिती वाढवण्यासाठी, विद्यार्थी यांचे शिक्षकाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी। प्रश्न क्रमांक 9वा पहा, डॅश डॅश यानुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या जातात। ऑप्शन ए विद्यार्थी कल, ऑप्शन बी आर्थिक गरज, ऑप्शन सी पालकांची आवड, ऑप्शन डी शिक्षक कौशल्य। प्रश्न क्रमांक 10वा आणि शेवटचा प्रश्न, डॅश डॅश हे शिक्षणाच्या ध्येयापैकी एक आहे। ऑगस्ट 2006च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे। शिक्षक विद्यार्थी नात्यात दृढता, ज्ञानप्राप्ती, निकालात उत्कृष्टता, परीक्षेत उत्तम गुण मिळवणे। तर या प्रश्नांची उत्तरे कमेंट करायची आहेत आणि तुम्हाला ही व्हिडिओ सिरीज पुढे कंटिन्यू करावी असे वाटते का हे सुद्धा